आणि आपलीकडे खेड्यामध्ये 9 ते 11 कीर्तन झालं. 11ला कीर्तन झालं की एखादा नगीना आमच्याकडे येणार, चला महाराज आमची तो दुधाला, म्हणजे मशी तो ह्याकडे आम्हाला दुधाला नेतो. हा मग त्याच्या घरी दुधाला गेलं तर तिथंच कोंबडी आहे, तिथंच शेळी आहे, आणि तिथंच त्याचं पोरग दारू प्याला, मठारा कुठं डोक्यातच दगड घालतो. आम्ही त्याच्या घरी जाऊ आणि घरी गेल्याच्या नंतर तिने बायकोला आवाज द्यावा, अरे तू मशी हाणायला का काय, जरा आवाज दे ना. मग ते हळूच म्हणा, पाप्याची माय, पाप्याची का म्हणा दमली आहे, पुन्हा आम्हाला म्हणणार ते का म्हणा दमली म्हणून उठा. पाप्याची माय ते दार उघडणार ना, ते फक्त हळूच पांघरून मागं सरणार, पांघरून मागं सरून त्याला म्हणणार, काय लावलं रे ट्याव 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 ट्याव. इथं दिवसभर काम करून दमलो तर इथं झोपायच्या टायमाला लगेच तू ट्याव 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 सुरू होता. अगं महाराज आला म्हणलं की तिचं जास्त डोकं सरकत होती, डायरेक्ट पण ती महाराज आला घाल चुलीत.